स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या तालुक्यातील अन्नदात्या शेतकऱ्यांचा सन्मान। गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत। कृषी दिनाचे औचित्य साधत स्वामिनी महिला प्रतिष्ठान खोपोलीच्या संस्थापक अध्यक्षा कांचन जाधव यांनी वर्षभर शेतात राबणाऱ्या अन्नदात्याचा सन्मान सोहळा सोमवार दिनांक 1 जुलै रोजी वावोशी येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित केला होता। उपस्थित प्रगतिशील शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना टॉवेल, टोपो आणि नाचणी देऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कृषी दिनाचे औचित्य साधत आयोजित शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्यासाठी आमदार महेंद्र थोरवे, खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम, संवाद मराठीचे संपादक बाबू पोटे, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख पंकज पाटील, रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, आपटी ग्रामपंचायतीच्या सदस्या श्वेता मनवे उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचन जाधव, उपाध्यक्षा शीतल ढोकले, श्वेता मनवे यांनी केले। प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कांचन जाधव यांनी यशस्वीपणे उद्योग उभा करून सामाजिक बांधिलकी जपत महिलांसाठी अनेक उपक्रम राबवित आहेत। अनेक वर्ष त्या शेतकऱ्यांचा सन्मान करतात, ही गौरवास्पद बाब असल्याचे कौतुक करीत कांचन म्हणजे सोनं म्हणून कांचनताई सोन्यासारख्या असल्याची स्तुतीसुमने आमदार थोरवे यांनी उधळत कांचन जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले। आधुनिक शेती करण्यासाठी शेतीसाठी नवनवीन प्रयोग करा, तसेच आपल्या मुलांच्या हातात मोबाईल कमी देण्याचे आवाहन माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी करीत कांचन जाधव यांच्या उपक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामिनी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल ढोकले यांनी केले। आम्ही स्वामिनी महिला प्रतिष्ठानतर्फे आता 3रं वर्ष चालू आहे की शेतकऱ्यांचा हा सन्मान झाला पाहिजे, कारण आज ते आपल्यासाठी आहे, आपणही त्यांच्यासाठी आहोत। कारण त्यांनी पिकवलेलं सगळं धान्य आज आपण खातोय किंवा त्याच्यावरती आपण जगतोय, म्हणजे हे खूप महत्त्वाचं। किती पैसा असेल तरी तो पैसा खाल्ला जात नाही, अन्नच खाल्लं जातं। त्या अनुषंगाने आजचा दिवस, आज 3रं वर्ष आमचं या समाजामध्ये सर्वांना 2 वर्षापूर्वी आम्ही गेल्या वर्षी ह्या सभागृहामध्ये तो दिवस साजरा केला, त्याच्या आदल्या वर्षी अंबाटीमध्ये साजरा केला। तर हा असा शेतकऱ्यांचा जो दिवस आहे तो आम्ही त्यांचा सन्मान देऊन साजरा करण्याचं ठरवलं। आज मी एक व्यावसायिक असली तरीही एका शेतकऱ्याची मी मुलगी आहे, एका शेतकऱ्याची मी सून आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग हा माझ्यापासून खूप आपुलकी वाटते मला त्या शेतकऱ्यांबद्दल, की आज समाजामध्ये सर्वात मोठा म्हणजे सर्वात महत्त्वाचा घटक आहे। तर अशा अनुषंगाने आम्ही दरवर्षी असा कार्यक्रम तालुक्याच्या ठिकाणी घेतला जाईल आणि प्रत्येक शेतकऱ्यांचा हा सन्मान देऊन त्यांचा दिवस हा साजरा केला जाईल। त्यांच्या काही अडीअडचणी असतील ते आमच्या संस्थेतर्फे आम्हाला होईल त्या यथोचित मार्गाने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्यापर्यंत पोहोचत नाहीयेत, कारण आपण तेवढे टेक्नोसोवी झालेल्या नाहीयेत। तर त्यांनी जे सांगितलं की आपल्या मुलांच्या हातात सतत मोबाईल असतो, तर त्यांना हे सांगा आणि आपण नवीन त्याच्यात शिकूया आणि आपण सरकारची जी मदत आहे ती आपल्यापर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठी आपण सगळेजण थोडेसे अपडेट राहूया। आणि कांचनताईंनी सांगितलं की स्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने, तर मी शीतल तुला सांगेन की कांचनताईंच्या मागे बरेच व्याप असतात, तर तू थोडी स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आतापर्यंत कांचनताई वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत। महिला सशक्तीकरण करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून जेवढ्या योजना आहेत त्या गोरगरीब महिलांपर्यंत पोहोचवायचं काम त्या करत असतात। घरेलू कामगार असणाऱ्या महिला असतील, गरजू महिला असतील, यांना सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या कांचनताई आज आपण शेतकरी सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला। हे खऱ्या अर्थाने फार अभिमानाची गोष्ट आहे। कांचनताईबद्दल आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच। कांचन म्हणजे काय, तर कांचन म्हणजे सोनं, आणि सोन्यासारखं काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे कांचनताई। अतिशय प्रभावीपणे महिलांमध्ये काम करणारी ही महिला भगिनी आपल्या परिस्थितीवर मात करत आज त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा व्यवसाय त्यांचा खोपोली शहरामध्ये उभा केलेला आहे। व्यवसायाबरोबरच सामाजिक चळवळीत काम करणारं मी पाहिलं। मी या मतदारसंघाचा आमदार झालो, त्या अचानकपणे मला भेटायला आल्या आणि मला बोलल्या मला ॲम्ब्युलन्स द्यायची माझ्या संस्थेच्या होते। मी विचार करत होतो, एक महिला भगिनी ॲम्ब्युलन्स देण्याचं सामाजिक एवढं मोठं काम करण्याचं धाडस त्या ठिकाणी करते। म्हणजे असे अनेक उपक्रम त्याच्या माध्यमातून राबवलेले आम्ही पाहिले। Subscribe now and press the bell icon.
Never miss an update.